ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. तुला अर्पितो हे दान, प्रिय प्रभु माझा प्राण, तुला अर्पितो हे दान, तुला अर्पितो हे दान, तुला अर्पितो हे दान, तुला अर्पितो हे दान. रात्रंदीन मनोभावे तुझे प्रेम मी स्तवावे, तुझे प्रेम मी स्तवावे, तुझे प्रेम मी स्तवावे, तुझे प्रेम मी स्तवावे. मनाऊ कळी फुटावी, आता प्रेरणा मिळावी, आता प्रेरणा मिळावी, आता प्रेरणा मिळावी, आता प्रेरणा मिळावी. पायाचा सुद करावे, तुझ्या मार्गी त्वरे न्यावे, तुझ्या मार्गी त्वरे न्यावे, तुझ्या मार्गी त्वरे न्यावे, तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझा अमूल्य प्रसाद वाणी गाओ स्तुतिवाद, वाणी गाओ स्तुतिवाद, वाणी गाओ स्तुतिवाद, वाणी गाओ स्तुतिवाद. सोने रूपे हे तू घ्यावे, मीन काहीच ठेवावे, मीन काहीच ठेवावे, मीन काहीच ठेवावे, मीन काहीच ठेवावे. प्रिय प्रभु माझा प्राण, तुला अर्पितो हे दान, तुला अर्पितो हे दान, तुला अर्पितो हे दान. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन लूक कृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 27 ते 28 ही वचने. लूक याचा 6वा अध्याय 27 ते 28 ही वचने. परंतु तुम्हा ऐकणाऱ्यास मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा, जे तुम्हास शाप देतात त्यास आशीर्वाद द्या, जे तुमची निर्भसना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आम्ही वाचत आहोत लूक शुभवर्तमान अध्याय 6 27 ते 28 वचने. प्रभूने शिकवलं की तुम्ही वैऱ्यांवरती प्रीती करा. प्रभू म्हणत आहे की जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. प्रभू म्हणत आहे जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. खरोखर प्रियांनो, प्रभूने जे आम्हाला शिकवलं ते आम्ही जर आचरण करतो
आमच्या प्रभू परमेश्वराचं गौरव होतं. प्रभू म्हणत आहे की जे तुमची निर्वस्थाना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रभू किती महान आहे. वैऱ्यांवरती देखील प्रेम करण्यास व त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास शिकवतो. आम्ही आमच्या स्वतःसाठी अनेकदा मागतो, आम्ही आमच्या गरजांसाठी अनेकदा प्रार्थना करतो, पण काय कधी आमच्या वैऱ्यांसाठी प्रार्थना केली? ह्या वचनातून आम्हाला प्रभू ख्रिस्त म्हणत आहे की जे तुमचा द्वेष करतात त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. जे तुम्हाला त्रास देतात, तुमची निंदा करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रेम त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करावी प्रभूकडे. खरोखर ती प्रार्थना प्रभू ऐकणार आहे. त्यांच्या उद्धारासाठी आम्ही विनंती करावी, त्यांना क्षमा मिळावी म्हणून आम्ही प्रार्थना करावी, त्यांच्या अंतःकरणाचे नेत्र उघडावे म्हणून आम्ही प्रार्थना करावी, जेणेकरून ते परमेश्वर देवबापाला ओळखतील, प्रवेश ख्रिस्तामध्ये ते तारण पावतील, स्वर्गीय राज्याचे ते देखील वारस बनतील. आम्ही क्रोधामध्ये किंवा आम्ही जशाच तसं वागून आम्ही कोणत्याही प्रकारे देवबापाची इच्छा पूर्ण करत नाही. तर प्रभू म्हणत आहे की तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्यावरती प्रेम करा, त्यांना क्षमा करा, त्यांना आशीर्वाद द्या. देवाकडे आम्ही प्रार्थना करत असताना आमच्या वैऱ्यांसाठी किंवा आम्हाला त्रास देणाऱ्यांना आम्ही प्रार्थनेत ठेवण्यासाठी आठवण ठेवावी. आम्ही त्यांच्यासाठी विनंती करतो तेव्हा खरोखर परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. धन्यवाद देवा, तुझ्या पवित्र शास्त्रामध्ये किती सुंदरतेने शिकवलेलं आहे. तू स्वतः प्रभू येशू वैऱ्यांना क्षमा केलीस. होय देवा, संत स्तेफन आम्ही पाहतो की त्याने देखील वैऱ्यांसाठी क्षमेची याचना प्रार्थना केली. प्रभू आम्ही स्वतःसाठीच अनेकदा मागतो, स्वतःच्या गोष्टींसाठी, परंतु वैरी, त्रास देणारे, निंदा करणारे यांच्यासाठी प्रार्थना करणं आम्ही विसरतो. आम्ही त्या दिवसात आम्ही स्वतःसाठीच विनंती करतो, स्वतःच्याच रक्षणासाठी प्रार्थना करतो, परंतु देवा त्यांचा उद्धार व्हावा, त्यांच्या अंतःकरणाचे नेत्र उघडावे, त्यांनी तुला ओळखावं. हो देवा, आम्ही प्रार्थनेत कमी पडतो, परंतु देवा किती महान तू प्रभू आहे. प्रवेश तू म्हटला की त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना आशीर्वाद द्या, त्यांना क्षमा करा. म्हणून प्रभू आम्ही त्यांच्यावरती प्रीती करून, क्षमा करून, त्यांना आशीर्वाद देऊन हो देवबापा अशा सर्व लोकांसाठी प्रार्थना करत राहावी म्हणून तू आमचं सहाय्य कर. देवबापा तू महान आहेस, जसं तू आम्हाला शिकवलं तसंच आम्ही आचरण करावं. होय बाप्पा, ही तुझी इच्छा आहे. जेव्हा आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करतो देवबापा तुझं गौरव होतं. धन्यवाद देतो, तुमची प्रार्थना ऐकली. प्रभू येशूच्या नावात केली प्रार्थना म्हणून दे बाप्पा. आमेन. काहीच ठेवावे, मीन काहीच ठेवावे, मीन काहीच ठेवावे, मीन काहीच ठेवावे. प्रिय प्रभू माझा प्राण अर्पितो हे दान, तुला अर्पितो हे दान, तुला अर्पितो हे दान. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत.